सुनबाई, हे काय एका रूम मध्ये तू दोन लाईट चालू ठेवल्या आहेस? सासू रागातच रीनाच्या रूम मध्ये घुसली. तेव्हा रीना दचकून उठून उभी राहिली आणि अगदी नम्रपणे म्हणाली, आई, मी इथे बसून पुस्तक वाचत होती ना, तर इकडे लाईट कमी येत होती. त्यामुळे मी या बाजूची लाईट सुद्धा चालू केली. त्यावर तिची सासू दात ओठ आवळत म्हणाली, लाईटचे बिल काय तुझा बाप भरणार आहे का? माझा मुलगा एवढी मेहनत करून पैसे कमावतो आणि तू असेच उडवत आहेस. एकतर संध्याकाळ होताच तुला रूम मधील लाईट चालू करण्याची वाईट सवय लागली आहे. अगं, तू संध्याकाळ झाल्याबरोबर बेडरूम मध्ये येतच कशाला? गपचूप रूमची लाईट बंद कर आणि बाहेर हॉलमध्ये बस. तिथे सर्व लोक एकत्र बसतील तेव्हा कुठे लाईटचे बिल कमी येईल. तेव्हा रीना आपल्या सासूला उत्तर देत म्हणाली, आई, तुम्ही इथे माझ्या रूम मध्ये येऊन मला ज्ञान देत आहात, पण तिकडे टीव्ही तर तुम्ही तसाच चालू ठेवून आला आहात. तेव्हा लाईटचे बिल वाढत नाही का तुमचे? तिची सासू रागातच म्हणाली, या घराची मालकीन मी आहे. काय करायचे, कसे करायचे हे मला चांगले माहित आहे. तू मला शिकवण्याची काहीच गरज नाही. तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं तू कर. रीना आपल्या सासूचे बोलणे ऐकून शांत झाली. ती विचार करू लागली, मी जेवढं सासूला उत्तर देईन तेवढा वेळ ती माझ्या बरोबर वाद घालत बसेल. म्हणून रीना लाईट बंद करून रूमच्या बाहेर आली. तेव्हा तिची सासू म्हणाली, तुझ्याकडून हे होत नाही की जेवण लवकर तयार झाले आहे तर इथे बसून दुसऱ्या दिवसासाठी सकाळी काय जेवण बनवायचं आहे त्याची तयारी करून ठेवावी. सकाळच्या जेवणात ज्या भाज्या बनवायच्या आहेत त्या कापून ठेवायच्या. पण त्या गोष्टी तुझ्याकडून होत नाहीत. तुला तर फक्त आराम करण्यासाठी कारण हवे असते. तुला फक्त पलंगावर जाऊन आराम करता येतो. तेव्हा रीना उदास होत म्हणाली, आई, सुनेला सासरी पलंगावर जाऊन आराम करण्याचा अधिकार कुठे आहे? ते काम तर सासूचे असते ना. तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली, हे काय बोलत आहेस तू? तू काय बोललीस? त्यावर रीना म्हणाली, काही नाही आई, मी भाजी घेऊन येते. संध्याकाळी अंधार होताच घरात जणू काही कर्फ्यू लागतो. रीनाची सासू नेहमीच तिच्या मागे लागलेली असायची, की इकडची लाईट लावू नकोस, तिकडची लाईट लावू नकोस. एवढंच काय, ती टॉयलेटमध्ये लाईट लावून जायची तेव्हा तिची सासू बाहेरून लाईट बंद करायची. आणि तिच्या सासूने ऑर्डरच देऊन ठेवली होती की संध्याकाळी 5 वाजता रात्रीचे जेवण तयार करायचे आणि सूर्य मावळण्या अगोदर सर्व जेवण तयार करून ठेवायचे. कारण अंधार पडल्यानंतर संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकघरात लाईट चालू करण्याची गरज पडू नये. जोपर्यंत झोपण्याची वेळ होत नाही तोपर्यंत सर्वांनी हॉलमध्येच बसून राहायचे. असे केल्यावर लाईट बिल कमी येईल, लाईटचे बिल वाचवता येईल. त्यावेळी भलेही सासू आपल्या रूम मध्ये कूलर लावून आराम करत असेल, नाहीतर टीव्ही लावून बसलेली असेल, त्याने लाईटचे बिल वाढत नव्हते. खरे तर घरातील सर्वांनाच ही गोष्ट माहित होती की लाईट बिल सासूबाईंमुळेच जास्त येते. कारण सासूबाई दिवसभर त्यांच्या रूम मध्ये कूलर चालू ठेवत असायच्या, टीव्ही चालू ठेवत असायच्या, तरी सुद्धा त्यांना कोणीही काही बोलत नव्हता. आता तर त्यांच्या नवऱ्याचा स्वर्गवास झाला होता. त्यामुळे त्या सर्वांच्या नजरेत बिचाऱ्या बनून राहिल्या होत्या. त्यांना कोणी काही बोललं तर त्या लगेचच रडायच्या आणि म्हणायच्या की माझा नवरा या जगात नाही, त्यामुळे सर्वांना मला बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळेच त्यांचा मुलगा प्रकाश देखील परेशान झाला होता. म्हणून तो आपल्या आईला काहीच बोलत नव्हता. तो पाहत असायचा की घरात त्याची आई नेहमी सुनेबरोबर चुकीचं वागत आहे. पण तरी सुद्धा तो चुकूनही कधीच आपल्या बायकोच्या बाजूने एक शब्द सुद्धा बोलत नव्हता. कारण जर तो चुकून आपल्या बायकोच्या बाजूने बोलला तर त्याची आई घरात लगेच हंगामा चालू करायची. त्यामुळे प्रकाश सुद्धा आपली आई जसे सांगेल तसे तो करत होता. पण जेव्हा एकांत मिळायचा तेव्हा तो आपल्या बायकोला समजवायचा की आईचा स्वभाव असा आहे, जर तिला या सर्व गोष्टी करून आनंद मिळत आहे तर तिला त्या गोष्टी करू दे. तिच्या बोलण्याकडे तू जास्त लक्ष देऊ नकोस. आता तसेही बाबा या जगात नाही आहेत, बिचारी एकटीच राहिली आहे, म्हणून तिचे डोके नीट काम करत नाही. परंतु रीना हा विचार करायची की फक्त माझ्याच वेळी सासूबाईंचं डोकं नीट काम करत नाही का? तर कोणी नातेवाईक असो, वस्तीतील लोक असो, त्यांच्या बरोबर त्या अगदी चांगल्या वागत असायच्या. त्या आपल्या सुनेबरोबरच चुकीचा व्यवहार करत असायच्या. जणू काही त्यांना माहित होते की त्यांची सून त्यांचे काय बिघडवणार आहे. म्हणून त्या आपल्या सुनेबरोबर त्यांच्या मनाला येईल तसं वागत होत्या. आता काही दिवसांपासून रीनाच्या सासूने घरात एक नवीन नियम बनवून ठेवला होता. त्यांचे असे म्हणणे होते की रात्री 1-2 वाजता वातावरण थोडे थंड होऊन जाते. त्यामुळे त्यानंतर फॅन चालू ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे रीना, तू तुझ्या रूम मधील फॅन बंद करत जा. दिवसभर एवढं काम करून रीना खूप थकून जात होती.
त्यामुळे मध्यरात्री तिला जाग येत नव्हती. पण सकाळी जेव्हा तिची सासू उठायची आणि बघायची की सुनबाईच्या रूम मधील फॅन चालू आहे, तेव्हा ती लगेच नाराज होऊन जायची आणि म्हणायची, माझा मुलगा तर दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन काम करतो, त्यामुळे तो रात्री उठून फॅन बंद करू शकत नाही. कमीत कमी तू उठून तरी फॅन बंद कर. तेव्हा रीना म्हणायची, आई, मी प्रयत्न करेन. परंतु तिला रात्री जाग यायची नाही. मग तिची सासू स्वतः उठून यायची आणि रूमचा दरवाजा ठोठावून सुनेला उठून तिला फॅन बंद करण्यास सांगायची. या गोष्टीने रीना खूपच परेशान झाली होती आणि प्रकाशला सुद्धा हे सर्व चांगलं वाटत नव्हते. त्याने एक दोनदा अगदी हळू आवाजात आपल्या आईला सांगितले सुद्धा की, आई, माझी झोप खराब होते, तू अशी रात्री येऊन आमच्या रूमचा दरवाजा वाजवू नकोस. तेव्हा सासूबाईंनी यावर उपाय सुद्धा लगेच सांगितला आणि त्या आपल्या सुनेला म्हणाल्या की, तू दरवाजा बंद करून झोपत जाऊ नकोस, मग मी येऊन तुमच्या रूम मधील फॅन बंद करेन. आता ही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त वाढली होती. रीनाला आता गुदमरल्यासारखं होऊ लागलं होतं, कारण तिची स्वतःची अशी प्रायव्हसीच राहिली नव्हती. ती काय आता आपल्या सासूबाईंसाठी दरवाजा उघडा ठेवून झोपणार होती? परंतु सासू समोर तिचं काहीच चालणार नव्हते, म्हणून मजबुरीमध्ये ती आपल्या रूमचा दरवाजा उघडा ठेवून झोपू लागली. आता तिची सासू मध्यरात्री येऊन फॅन बंद करून दोन चार गोष्टी ऐकवून निघून जात असायची. एक रात्री रीना अशीच झोपली होती. रात्रीचे 2 वाजले होते तेव्हा तिची सासू बडबड करतच तिच्या रूम मध्ये घुसली आणि फॅन बंद करत जोरात ओरडली, सुनबाई, लाईटचे बिल तुझा बाप भरेल का? रोज तुला समजावते की रात्री उठून फॅन बंद कर, पण तू माझे ऐकतच नाहीस. मला माझी झोप मोडून यावे लागते. रीना आपल्या सासूच्या अशा वागण्याने खूप परेशान झाली होती. त्यामुळे आपल्या सासूला अद्दल घडवण्यासाठी त्या दिवशी तिने सुद्धा तोंड उघडले आणि म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या रूमचा फॅन बंद करता का? सुनबाईचे असे शब्द ऐकून सासू थोडी गोंधळली. मग रीना पुढे म्हणाली, मी रात्रभर आवाज ऐकते, तुमच्या रूम मध्ये कूलर चालू असतो, तेव्हा तुम्हाला थंडी लागत नाही का? तुम्ही तर अंगावर ब्लँकेट घेऊन आरामात झोपलेल्या असता. सर्व बचत फक्त सूनच करणार का? तुम्ही का सुनेच्या मागे एवढ्या हात धुवून लागला आहात? रीनाच्या बोलण्याने प्रकाश सुद्धा आता उठून बसला होता. तो आपल्या बायकोला थांबवत म्हणाला, राहू दे ना यार, आई बरोबर असे बोलले जात नाही. तेव्हा रीना रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही नेहमीच तुमच्या आईविषयी विचार करता की त्यांना वाईट वाटेल, पण इथे स्वतःच्या बायकोला काय काय त्रास सहन करावा लागत आहे याचे तर तुम्हाला काहीच घेणं देणं नाही. जर अशीच गोष्ट आहे तर आई त्यांच्या रूम मध्ये कूलर लावून का झोपतात? थंडी फक्त माझ्याच रूम मध्ये पडते का? या येऊन फॅन बंद करून जातात, त्यानंतर आपल्याला गरमी होत नाही का? ही गोष्ट तुम्ही एकदा सुद्धा तुमच्या आईला सांगू शकत नाहीत? हा आपल्या सुविधेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आईंना त्यांच्या सन्मानाचा प्रश्न बनवण्याची काय गरज आहे? तेव्हा रीनाची सासू रागातच म्हणाली, मग तू तुझ्या माहेरी निघून जा, राहतेस माझ्या घरात आणि स्वतःच्या डोक्याने चालण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा रीना रागतच म्हणाली, हा ठीक आहे, मी माझ्या माहेरी जाते. जर या घरात मला फक्त काम करणारी मशीन समजत असाल तर मला सुद्धा या घरात राहायचे नाही. एवढं बोलून रीना तोंड एका बाजूला करून झोपी गेली. तेव्हा तिची सासू सुद्धा पाय आपटत रूम बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रीना आपले सामान पॅक करू लागली. रीनाला सामान पॅक करत असताना पाहिल्यावर प्रकाश तिला समजावू लागला की आई रागात बोलली असेल, तू पण काय एवढ्या छोट्याशा गोष्टींसाठी घर सोडून निघून जात आहेस? त्यावर रीना म्हणाली, तुम्ही स्वतः पाहत आहात की आई चुकीचं करत आहेत, तरी सुद्धा तुम्ही काहीच बोलत नाहीत. जर असंच असेल तर तुम्ही मायलेक आरामात राहा, माझी इथे गरजच काय आहे? रीना रूम मधून बाहेर पडली तेव्हा तिची सासू म्हणू लागली, कुठे चालली महाराणी? घरातील कामे कोण करणार? सकाळचा चहा बनव. तेव्हा रीना म्हणाली, आई, मी तुमची सून आहे, कोणी कामवाली नाही. मी सुद्धा या घराचा हिस्सा आहे. मला कधी थंडी लागते, कधी गरमी लागते. या गोष्टीने तुम्हाला काहीच फरक पडता कामा नये. पण या घरात माझ्या मर्जीने मला हवे तेव्हा फॅन चालवण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. तर मग या घराप्रती मी कोणतेही कर्तव्य पार पाडणार नाही आणि या घरातील कोणतेही काम मी करणार नाही. म्हणून मी आता माझ्या माहेरी जात आहे आणि जोपर्यंत मला माझ्या हिश्श्याचे सुख मिळणार नाही तोपर्यंत मी परत या घरात येणार नाही. मी असे म्हणत नाही की पूर्ण संपत्ती माझ्या नावावर करा, परंतु या घरात राहिल्यानंतर या घरातील सुविधा मला घेण्याचा अधिकार राहतोच. तो हक्क मला हवा आहे. एवढं बोलून रीना घरातून बाहेर जाऊ लागली. तेव्हा तिच्या सासूला मोठा धक्का बसला. ती विचार करत होती की माझ्या रडण्याच्या नाटकाने माझा मुलगा आणि सून नेहमी शांत राहतील आणि मला काहीच बोलणार नाहीत. परंतु आज सुनेची पावले घराबाहेर जाणार होती. तेव्हा सासूबाई विचार करतात की ही गोष्ट जर नातेवाईकांना समजली तर सर्व लोक मलाच दोष देतील.
आणि समाजामध्ये मी जे काही नाव कमावलं आहे ते नाव मातीमोल होईल. मला समाजामध्ये काहीच किंमत राहणार नाही आणि सुनबाईच्या माहेरचे लोक सुद्धा मलाच चुकीचे समजतील. गोष्ट एवढी छोटीशी होती, परंतु सुनबाईने एवढं मोठं पाऊल उचलले आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये मी नजर वर करून सुद्धा चालू शकत नाही. म्हणून ती आपल्या सुनेला थांबवत म्हणाली, "अगं सुनबाई, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून नाराज होऊन माहेरी जाण्याची काय गरज आहे? तुला फॅन चालू करायचा आहे ना, मग तुझ्या हिशोबाने तू फॅन चालव. या छोट्याशा गोष्टीसाठी तू नाराज होऊन जात आहेस. त्याने लोक तर तुझी मस्करी करतील आणि तुझ्या माहेरचे लोक काय म्हणतील की एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कोणी सासर सोडतं का?" आपल्या सासूचे बदललेले स्वर पाहून रीना हैराण झाली. प्रकाश सुद्धा रीनाला समजवत म्हणाला, "हो रीना, आई अगदी बरोबर बोलत आहे. जर तू एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी माहेरी गेलीस तर तुझे बाबा आपल्या कुटुंबाविषयी काय विचार करतील?" तेव्हा रीना गंभीर स्वरात म्हणाली, "ही गोष्ट तर सर्व गोष्टी करण्या अगोदर आईंना समजायला हवी होती. त्यांनी विचार करायला हवा होता. पण आता आईंनी मला शब्द द्यायला हवा की यापुढे कधीही त्या मला काही बोलणार नाहीत. त्या कधीच माझ्या मागे मागे लागणार नाहीत. तरच मी माझ्या माहेरी जाणार नाही आणि ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही." आता तिची सासू काय बोलणार होती? सासू मान खाली घालत म्हणाली, "ठीक आहे सुनबाई, या घरात तुला जसं राहायचं असेल तसं राहा. मी फक्त बचत करण्याच्या उद्देशाने बोलत होती. तुला बचत करायची नाही तर ठीक आहे. ते पैसे वाचले असते तर भविष्यात कामी आले असते. आता मी काय करू? आता मी एक कोपरा पकडून राहीन. तुला जे करायचं आहे ते तू कर. तुझा संसार तूच बघ." एवढं बोलून सासू गपचूप आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि त्या दिवसापासून खरंच सासूने कोणत्याच गोष्टीमध्ये रीनाला कोणताही सल्ला दिला नाही. तेव्हा रीनाला आज असे वाटू लागले होते की जेव्हा सासूबाई चुकीच्या वागू लागल्या होत्या तेव्हा सुरुवातीलाच मी थोडा विरोध करायला हवा होता. जर तसे केले असते तर सासूबाईंची एवढी हिंमत वाढली नसती. खरंच मित्रांनो, वाईट गोष्टीला तेव्हाच विरोध केला तर ती गोष्ट वाढत नाही आणि एवढा त्रास सहन करावा लागत नाही. कारण वाईट गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर पुढे काहीही घडू शकते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली का? जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.